हॅलो एव्हरीवन, तर मी तुम्हाला जनरिक आणि स्टँडर्डमध्ये जे कंपनी आहेत तर त्यामध्ये एक डिफरन्स काय आहे आणि त्याच्या प्राइसिंगमध्ये काय डिफरन्स आहे तर मी तुम्हाला सांगत आहे. तर त्यामध्येच आपली जी आहे पुढची टॅबलेट आहे तर त्या टॅबलेटचं नाव आहे, एक आहे ॲम्लिपेटी आणि दुसरी आहे ॲम्लोप्रेसिटी. तर या दोन्ही टॅबलेट ज्या आहे तर त्या आहेत सिप्ला कंपनीच्या टॅबलेट आहेत. पण यामध्ये फरक एवढाच की ॲम्लिपेटी जी आहे ती सिप्ला कंपनीमध्ये जनरिकमध्ये बनलेली आहे आणि जी ॲम्लोप्रेसिटी जी आहे तर ती सिप्ला कंपनीमध्येच स्टँडर्डमध्ये बनलेली आहे. तर या दोन्हीमध्ये कंटेंट वगैरे सगळं सेम आहे. यामध्ये दोन्हीमध्ये ॲम्लोडिपिन आणि ॲटेनोलॉल जे की IJK-BP वापरली जाणारी टॅबलेट आहे. तर ही जे ॲम्लोप्रेसिटी जी आहे तर याची किंमत तुम्हाला 30 गोळ्यांची जी डब्बी आहे तर ही तुम्हाला एक 312 रुपयापर्यंत तुम्हाला स्टँडर्डच्या काउंटरला भेटून जाईल. आणि जी ॲम्लिपेटी जी आहे तर ती 10 गोळ्यांची स्ट्रीप तुम्हाला एक 20 रुपयापर्यंत कुठल्या पण जनरिकच्या काउंटरला तुम्हाला भेटून जाईल. दोन्ही पण सिप्लाचीच ब्रँड आहे, फक्त एक जनरिकचा आहे आणि एक स्टँडर्डचा आहे. तर यामध्ये तुम्ही जनरिकचा एकदा नक्की वापरून बघा, दोन्हीचा रिझल्ट सेम आहे, दोन्हीची पॉवरसुद्धा सेम आहे. एकदा तुम्ही नक्की जनरिकचं वापरून बघा, कारण तुम्हाला ते स्वस्तात पडेल. तर एकदा ॲम्लिपेटी वापरून बघा.